टच. व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. फार फरशा आपण चॉईस केल्या म्हणजे हॉल, किचन आणि बेडरूम वगैरे. आणि 10वीतनं आपण परत पुण्यालाच गेलतो, काचच फुटलेली मागची. यार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर काल आपला स्लॅब झाला, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. आणि आज आपण निघालोय फरशी बघायला, कारण आपण उद्या परत पुण्याला चाललोय. त्यामुळं आज फरशी बघून येऊ काय काय, कसं डिझाईन काय सिलेक्शन काय होतंय का. तर चला भेटूया. याच का लुक आहे आपला. चलो. तरी बघा, ही माझी पहिली 4थी शाळा आणि इथनं 8वी ते 10वी वाली शाळा. आणि 10वीतनं आपण परत पुण्यालाच गेलतो. असा इथला इतिहास आहे माझा या गावातला. आणि हे बघा, आभाळ आलंय मस्त, पावसाचं वातावरण झाले. गावाकडं वातावरण एकदम जबरदस्त आहे. हे बघा कैसं आहे, ऊस लगायचं. आमचं मोकळं इकडं मैदान पण होतं खेळायला मस्त पैकी. तर घरातल्या आता यायला लागलं, किती वेळ लागतो काय माहिती. बघा इथं एक चिंचेचं झाड पण आहे, 2 आहेत अशी चिंचेचं झाड आहे. आणि पहिलं कसं शाळेला मधली सुट्टी झाली, जेवायला लागे नाही, मस्त पोरं मिळून आम्ही चिंच पाडायला यायचो. आणि तिकडे पुढं आंब्याचं झाड दिसतंय का, तिथं त्याच्या पुढं एकदा का नाही एक म्हणजे मुख्याध्यापकाची गाडी लावली होती आमच्या. आणि विषय काय झाला, ते एका पोरानं दगड मारला आणि दगड डायरेक्ट जाऊन सराच्या मागच्या काचवर पडला आणि काचच फुटलेली मागची. लय विषय बेकार झालेला त्यावेळेस. हे असं चिंचा पाडून मस्त एन्जॉय केलेलं आहे. आणि तिथं उमरात झाड होते, त्याच्या खाली आम्ही बसायला, गप्पा मारायला. तिथं भांडणं व्हायची एकदम. हां चला, तिथं जर भांडणं व्हायची, इथं आम्ही बसणार आहे. म्हणजे ग्रुप असायचं ना शाळेत असताना, की आमचा ग्रुप, हे तुमचा ग्रुप, असं डिव्हिजन वाईज ग्रुप असायचं. तर भांडणं व्हायची त्यावेळेस. हो. आपण आलो दुकानात. मालकाला कुठली पसंत येते बघूया आपण. एवढं तर फरशांचा भरपूर स्टॉक आहे. तिकडे एक पसंत पडले, आता इथे एखादी पसंत पडते का बघू कुठली. तुम्हाला पण कुठली आवडते सांगा कमेंटमध्ये. मॅट मध्ये असेल. फार फरशा आपण चॉईस केल्या म्हणजे हॉल, किचन आणि बेडरूम वगैरेचे. आता बाकी ग्रॅनाईट वगैरे जर पाठीमागं बघायला निघालो आणि भरपूर मोठं आहे, बघू शकता तुम्ही. इथं आता ग्रॅनाईट वगैरे बघतोय किचनसाठी आणि बाकी आपलं ह्याच्यासाठी काय जिन्याच्या तर आपण या दुकानाला आलेलो, या दुकानाला व्हिजिट केलेलं. दुकानचं नाव मला वाटतं बाहेर नाही दिसलं, थांबा. तरी हायवेलाच आहे, एकदम हायवे टच. व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. हे दुकानचं नाव आहे बघा, मंगलमूर्ती मार्बल्स. आता आपण निघालो घरी, चॉईस वगैरे सगळं करून झालं आपलं बऱ्यापैकी. आणि थोडीफार चॉईस राहिलं, तेवढे आता घरी जाऊन फोटो वगैरे घेतले. मग फोटोत बघून चॉईस करू. आणि बाकी 2-3 दिवसांना येणारच आहे आपण घ्यायला, तेव्हा आणि थोडंफार दाखवू तुम्हाला काय काय घेतलं, काय विषय. तर चला निघूया तर घरी. आता वाजले तर 7. चलो, मालक तयार आहेत बघा, रेडी आहेत एकदम. तर आपण मग अशी फरशी वगैरे बघून आलो. आता जरा टाइम झालाय, म्हणलं शनिवार पण आहे, तर मारुतीला जाऊन या म्हणलं. आपल्या इथं जवळच मंदिर आहे, मारुतीला पण जाऊन या आणि एक मित्राला भेटून पण यायचं आहे. मला दाखवतो, तुम्हाला माहितीच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर चला, आता वेळ झाला थोडा, असू दे, देवाला तर गेलंच पाहिजे. चलो. हे आपल्या मित्राचं दुकान आहे. तुम्हाला म्हटलं का मित्राकडे जायचं आहे, ते या मित्राकडे चालले. हे आपलं इलेक्ट्रिकचं दुकान आहे त्याचं. तर कोणाला काय पाहिजे असेल तर तुम्ही नक्की विजिट करा. दुकानाचं नाव नंतर जाताना दाखवतो. आता बसलोय मी निवांत. ही मालकाने घेऊन आली, जरा घरात सामान घ्यायचंय.
तर धन्यवाद गाईज, तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही स्वतःसाठी एक लाईक करा की हा टाईमपासवाला ब्लॉग तुम्ही इथंपर्यंत बघितला आहे. आणि आजचा ब्लॉग मी एंड करायला काही शूट केलेलं नाही आहे, म्हणून असं मला एंड करावं लागतं आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.